ओके, आता आपण कोणती रिएक्शन बघितलेली होती? कंडेन्सेशन रिएक्शन बघितलेली होती आणि त्या कंडेन्सेशन रिएक्शन मधलं कोणता पार्ट बघितलेला होता? कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये कोणता पार्ट बघितला? तर बाय युजिंग प्रायमरी अमाइन. कसला अमाइन बघितलेला होता? बाय युजिंग प्रायमरी अमाइन. नेक्स्ट काय करायचं? बाय युजिंग aromatic अमाइन. aromatic अमाइन म्हणजे कोण असतं? C6H5- काय असतं तर NH2. आता ह्या C6H5NH2 मध्ये हा तुमचा Z आहे आणि हा तुमचा काय आहे तर NH2. हा Z आहे आणि हा काय आहे तर Z कोण आहे समजलं का? Z कोण आहे ते समजलं की नाही समजलं? येस ऑर नो? ओके. नाव जर आपण अल्डिहाइड घेतला RCH डबल बॉन्ड काय घेतला O प्लस H2N C6H5. Reaction takes place in a reversible medium in a weakly acidic or weakly basic. काय होतंय? इथलं O आणि इथलं H2 काय होतंय तर रिमूव्ह होतंय आणि इथं आपल्याला मिळताना RCH डबल बॉन्ड N C6H5. परत अल्ड इमाइनच आहे हा. कोण आहे हा? अल्डिहाइडच आहे आणि सेकंडरी अमाइनच आहे. फक्त इथं नायट्रोजनला C6H5 ग्रुप जॉईन आहे म्हणून याचं नाव काय असणार आहे तर N-फिनिल. अल्ड काय असणार आहे तर इमाइन. N-फिनिल काय असणार आहे? N-फिनिल काय असणार आहे? काय असणार आहे बाळांनो? N-फिनिल काय असणार आहे तर अल्ड काय असणार आहे तर इमाइन असणार आहे. परत हा कोण होता? अल्डिहाइड होता. तसं आपण कीटोन बघितला RCR डबल बॉन्ड काय तर O प्लस इथं H2N सिंगल बॉन्ड C6H5 रिव्हर्सिबल मॅनर मध्ये. परत इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय होतंय तर रिमूव्ह. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन जर रिमूव्ह होतंय इथं काय येणार आहे RCR डबल बॉन्ड N C6H5. परत हा N-फिनिल कीटो इमाइन येणार. N-फिनिल काय येणार आहे? N-फिनिल काय येणार आहे? नायट्रोजनला फिनिल ग्रुप जॉईन आहे. त्याचं नाव काय येणार आहे तर N-फिनिल काय येणार आहे तर कीटो इमाइन. N-फिनिल काय येणार आहे तर कीटो काय येणार आहे तर इमाइन. आता ह्याचं सुटेबल एखादा एक्झाम्पल बघा. कसा येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C इथं काय येणार आहे H डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड C6 काय येणार आहे तर H5 येणार आहे. इथला O आणि इथला H2 काय होणार आहे तर रिमूव्ह. O आणि काय रिमूव्ह होणार आहे H2. सो इथं मिळताना आपल्याला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड N C6 काय येणार आहे तर H5 प्लस काय येणार आहे तर H2. मग हा प्रोपिऑन अल्डिहाइड होता. कोण होता हा? 3 कार्बनचा कोण असतो? प्रोपिऑन अल्डिहाइड. आणि हा फिनिल ग्रुप आहे. सो याचं नाव काय येणार आहे N-फिनिल. प्रोपिऑन. प्रोपिऑन काय असणार आहे? अल्ड काय असणार आहे तर इमाइन. N-फिनिल काय असणार आहे? प्रोपिऑन काय असणार आहे तर अल्ड काय असणार आहे तर इमाइन असणार. परत इथं हा प्रोपिऑन अल्डिहाइड होता म्हणून हा प्रोडक्ट फॉर्म झाला. मग नेक्स्ट आपण इथं कीटोन डायमिथिल कीटोन ऍसिटोन घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH3 CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे H2N C6H5 रिव्हर्सिबली. इथला O आणि इथला H काय होणार आहे तर रिमूव्ह. O आणि H काय झाला रिमूव्ह. O आणि H रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला काय मिळतंय CH3C CH3 डबल बॉन्ड N C6 काय येणार आहे तर H5 प्लस बाहेर काय पडणार आहे H2. परत हा नायट्रोजनला कसला ग्रुप आहे तर फिनिल ग्रुप आहे. त्याचं नाव काय येणार आहे तर
एन डॅश फिनिल डायमिथिल कीटोन आहे, त्यालाच आपण ऍसिटोनही म्हणतो. डायमिथिल कीटोनलाच आपण काय म्हणतो? डायमिथिल कीटोनलाच आपण काय म्हणतो? ऍसिटोन. सो एन फिनिल काय असणार आहे तर ऍसिटोइमाइन. एन फिनिल काय असणार आहे तर ऍसिटोइमाइन. समझ में आ रहा है? वेगळं काय नाहीये. आपण जे आता बघितलं, इथं अल्काइल ग्रुप होता आणि इथं कसला ग्रुप आहे तर फिनाइल ग्रुप आहे. हा तुमचा काय झाला माहितीये काय? हा H2N डॅश काय झाला तर Z. हा काय आहे तर Z. परत इथं H2N हा काय आहे तर Z. लक्षात येतंय? येस ऑर नो? नोट डाऊन करून घ्या ही रिॲक्शन. बरोबर? काय झालं? बाय युजिंग aromatic amines लिहून घ्या. बाय युजिंग aromatic amines रिडक्शन, सॉरी कंडेन्सेशन. नेक्स्ट बघा. Next we are going to discuss by using what? By using hydrazine. हे बोलायचं बाण श्रद्धा. बाय युजिंग हायड्रोजाइन. हायड्रोजाइन काय असणार आहे? NH2 सिंगल बॉन्ड काय असणार आहे तर NH2. हा NH2 सिंगल बॉन्ड NH2 मधला हा NH2 तर आहे आणि हा ग्रुप काय तर Z. NH2 सिंगल बॉन्ड NH2 म्हणजे हायड्रोजाइन असते. त्या हायड्रोजाइन मधला हा NH2 ग्रुप आहे आणि हा राहिलेला NH2 काय आहे तर Z. Z आपण जो चेंज करत जाणार आहे. ठीक आहे. परत एखादा अल्डिहाइड घेतला RCH डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे H2N सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2. इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह केला. ऑक्सिजन आणि हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथं काय येणार आहे RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2. ह्याचं नाव आहे अल्डिहाइड. काय अल्डिहाइड? अल्डिहाइड हायड्राझोन. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? अल्डिहाइड काय तर हायड्राझोन. हायड्रोजाइन जो होता तो हायड्रोजाइन कशामध्ये कन्वर्ट झाला? हायड्राझोन. जेव्हा काय झालं ऑक्सिजन आणि H2 रिमूव्ह झाला आणि दोघं एकत्र काय झाले तर जॉईन झाले. नेक्स्ट कीटोन घेतला RCR डबल बॉन्ड काय तर O प्लस H2N सिंगल बॉन्ड काय तर NH2. परत इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय होणार आहे तर रिमूव्ह होणार आहे. इथं मिळताना काय मिळणार आहे RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2. ह्याचं नाव काय आहे कीटोन. फक्त हायड्रोजाइनचं काय होणार आहे हायड्राझोन. सो हा कीटोन काय आहे तर हायड्राझोन. कोण आहे हा कीटोन काय आहे तर हायड्राझोन. पुढं मग इथं मी काय घेते CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड H डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH2. इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन परत काय करणार आहे आपण रिमूव्ह. कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. कसली रिॲक्शन आहे? वेगळं काय होत नाही येतं, फक्त वॉटर मॉलिक्युल्स काय होत जाणार आहेत तर रिमूव्ह होत जाणार आहे. मग इथं परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे H2. ह्याचं नाव काय असणार आहे मग प्रोपिऑन. काय प्रोपिऑन? प्रोपिऑन अल्डिहाइड हायड्रा काय असणार आहे तर झोन. प्रोपिऑन अल्डिहाइड काय असणार आहे हायड्राझोन. लिहू नका शिकवताना प्लीज. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CCH3 डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड काय आहे तर NH2. परत इथला ऑक्सिजन
आणि इथला हायड्रोजन काय केला तर रिमूव्ह. ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय केला रिमूव्ह. मग ऑक्सिजन आणि हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय येणार आहे CH3 CH2C CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे तर N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2O. ह्याचं नाव काय आहे तर इथिल मिथिल कीटोन. पुढं काय येणार आहे हायड्रोजाईनचं फक्त काय होणार आहे तर हायड्रोजाईनचं काय होणार आहे काय वेगळं झालं का रे. अल्डिहाइड होता किंवा कीटोन होता तिथं H2NZ घेतलेला H2NZ घेतलेला. जर ZNH2 असेल तर हायड्रोजाईन आहे. मग त्या हायड्रोजाईन इथला H2 आणि इथला O इथला H2 आणि इथला O रिमूव्ह झाला. मग जो काय अल्डिहाइड आहे त्याचं नाव लिहायचं आणि पुढे हायड्रोजाईन ऐवजी काय लिहायचं हायड्रोजन. अल्डिहाइड आहे त्याचं नाव लिहायचं हायड्रोजाईन ऐवजी काय लिहायचं तर हायड्राझोन. समजतंय येस ऑर नो. नोट डाऊन करा नोट डाऊन करा. हा हायड्रोजाईन आहे ना काय हा हायड्रोजाईन. ह्या हायड्रोजाईनचाच अजून एक प्रकार असतो फिनिल हायड्रोजाईन. बाय युजिंग फिनिल हायड्रोजाईन बाय युजिंग फिनिल हायड्रोजाईन इथं काय असणार आहे तर H2N सिंगल बॉन्ड NH. हायड्रोजाईनला NH2 दोनदा होता की नाही त्या NH2 मधला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आणि तिथे काय येणार आहे तर C6 काय येणार तर H5. सो NH2 सिंगल बॉन्ड NH इथं काय येणार आहे तर C6 काय येणार आहे तर H5. ह्याला फिनिल हायड्रोजाईन म्हणतो. आणि हा Z आहे Z काय आहे हा Z. पेज फाडणार इथं H2N डॅश काय आहे तर Z. H2N डॅश काय आहे तर Z. समजते का मी काय सांगतेय. फिनिल हायड्रोजाईन हायड्रोजाईन म्हणजे NH2 सिंगल बॉन्ड काय होता तर NH2. फिनिल हायड्रोजाईन म्हणजे NH2NH काय असणार आहे तर C6H5 असणार आहे. ठीक आहे. आता पुढं इथं जर तुम्ही अल्डिहाइड घेतला RCH डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH C6H5 इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय केला रिमूव्ह. सो अल्डिहाइड आणि फिनिल हायड्रोजाईन चं कंडेन्सेशन झालं. मी तुम्हाला म्हटलं कंडेन्सेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होते फक्त. आणि इथं घडताना काय होणार आहे हा RCH डबल बॉन्ड N C6 काय येणार आहे N सिंगल बॉन्ड NH इथं काय येणार आहे तर C6H5. ह्याचं नाव काय आहे तर अल्डिहाइड. काय अल्डिहाइड हायड्राझोन. सो जेव्हा अल्डिहाइडला तुम्ही फिनिल हायड्रोजाईन बरोबर ट्रीट करणार तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे अल्डिहाइड फिनिल हायड्रोजाईनचं काय होणार आहे हायड्रोजाईनचं काय होणार आहे हायड्राझोन. हायड्रोजाईनचं काय होणार आहे हायड्राझोन. सो परत कीटोन जर घेतला RCR डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे H2N सिंगल बॉन्ड NH C6H5 इथलं O आणि इथलं H2 काय झालं रिमूव्ह म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काय झालं तर रिमूव्ह प्लस H2O. इथं काय येणार आहे RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6H5 प्लस बाहेर काय पडणार आहे H2O. ह्याचं नाव काय असणार आहे कीटोन काय असणार आहे तर हायड्राझोन. हा अल्डिहाइड हायड्राझोन आहे आणि हा कसला हायड्राझोन आहे कीटोन काय आहे तर हायड्राझोन. ह्याचे एक्झाम्पल्स घ्या कोणतेही एक्झाम्पल्स घ्या. ऍसिटाल्डिहाइड घ्या प्रोपॅनॉल्डिहाइड मी ब्युट्राल्डिहाइड घेते इथं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर O
प्लस इथं काय येणार आहे तर H2N सिंगल बॉन्ड NH C6H5 इथला ऑक्सिजन आणि इथला H2 काय होणार आहे रिमूव्ह. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड N डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH C6H5. मग याचं नाव काय आहे हा जो आहे ब्युटाल्डिहाइड आहे कोण आहे आणि हायड्रोजाईनचं काय झालं तर हायड्राझोन. हायड्रोजाईनचं काय झालं हायड्रोजाईनचं काय झालं हायड्राझोन. म्हणजे इथं काय येणार आहे ब्युटाल्डिहाइड हायड्रोजाईनचं काय होणार आहे हायड्रा काय येणार आहे तर झोन. तसंच एक एक्झाम्पल कशाचा लिहा तुमचं तुम्ही ट्राय करा कीटोन साठी CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH C6H5 काय होते बघा सांगा लिहा नोट डाऊन करा. बाय युझिंग फिनिल हायड्रोजाईन येणार अल्डिहाइड फिनिल काय येणार आहे हायड्राझोन आणि दुसरं काय येणार आहे तर कीटोन फिनिल काय येणार आहे तर हायड्राझोन. जर तुम्ही फक्त हायड्राझोन लिहिला ना तर तो कशाचा होणार हायड्रोजाईन होणार ना. सो कंपल्सरी फिनिल लिहा अल्डिहाइड फिनिल हायड्राझोन कीटोन फिनिल हायड्राझोन. लिहा नोट डाऊन करा. इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH C6 काय येणार आहे तर H5 प्लस काय येणार आहे तर H2O. मग याचं नाव काय असणार आहे ऍसिटोन फिनिल हायड्राझोन. तुमचं नाव मध्ये फक्त फरक पडतोय. फिनिल हायड्रोजाईन आहे तो काय येणार आहे तर फिनिल हायड्राझोन कारण त्यामध्ये कसली रिएक्शन झाली तर कंडेन्सेशन आणि कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये काय रिमूव्ह झाला तर वॉटर मॉलिक्यूल. कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये काय रिमूव्ह झाला वॉटर मॉलिक्यूल काय रिमूव्ह झाला समजतंय का ठीक. नेक्स्ट बघा बाय युझिंग इथं बघा आता बाय युझिंग हायड्रो ऑक्झिल अमाइन. आता हायड्रोऑक्झिल अमाइन कसा असतो NH2 काय असतं तर OH. मग हा NH2 तो तुमचा H2N झाला आणि OH म्हणजे काय झाला तर Z. OH म्हणजे काय झाला NH2OH म्हणजे हायड्रोऑक्झिल अमाइन आणि हायड्रोऑक्झिल अमाइन मध्ये तुमचा OH काय झाला तर Z. OH काय झाला OH काय झाला Z. आता इथं बाय युझिंग हायड्रोऑक्झिल अमाइन मध्ये सगळ्यात पहिला अल्डिहाइड घ्या RCH डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH. ठीक आहे. आता ह्यातलं काय होणार आहे इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय होणार आहे रिमूव्ह. म्हणजे काय रिमूव्ह झालं H2O. मग मोबाईल साईडला ठेवतोस का काढून घे. सो RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2O अँड रिएक्शन इज ऑकरिंग इन अ वीकली ऍसिडिक ऑर अ वीकली बेसिक मीडियम. ह्याचं नाव काय असणार आहे अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड लिहिण्यापेक्षा आपण इथं कसं लिहितो ह्याचं नाव अल्ड लिहितो. काय लिहितो अल्ड आणि पुढं काय लिहितो तर ऑक्झाईम. अल्डिहाइड ऑक्झाईम नाही लिहित आपण इथं काय लिहितो अल्ड ऑक्साईड. काय लिहितो काय लिहितो काय लिहितो अल्ड ऑक्साईड. ठीक आहे. परत इथं काय आहे RCR डबल बॉन्ड काय तर O प्लस इथं काय येणार आहे तर H2N
सिंगल बॉन्ड काय तर OH. सो इथं काय तर RCR, डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड काय तर OH, प्लस इथं काय येणार आहे तर H2O. ह्याला काय म्हणणार आहे मी? कीटोक्साइन. काय म्हणणार आहे मी? कीटोक्साइन. एक अल्डोक्साइन आणि एक काय झाला तर कीटोक्स. फक्त इथं तुम्ही अल्डिहाइड जो घेशीला त्यावरती त्याची नावं काय होणार आहेत तर चेंज. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड O, प्लस इथं काय येणार आहे H2N, सिंगल बॉन्ड काय तर OH. इथला ऑक्सिजन इथला हायड्रोजन काय केला रिमूव्ह, वॉटर मॉलिक्यूल. इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड OH, प्लस बाहेर काय पडणार आहे ऑक्सिजन. सो याचं नाव काय असणार आहे? इधान. फर्स्ट बेंच लावून बसायचं उद्यापासून. प्रोपिऑन काय असणार आहे तर अल्ड काय असणार आहे तर ऑक्साईन. प्रोपिऑन अल्डिहाइडचं काय असणार आहे तर प्रोपिऑन अल्ड ऑक्साईन. काय असणार आहे? प्रोपिऑन अल्ड ऑक्साईन. काय असणार आहे? प्रोपिऑन अल्ड ऑक्साईड. आता परत इथं काय घेतलं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, डबल बॉन्ड O. इथाइल मिथाइल कीटोन आहे. इथं H2N आणि इथं काय येणार आहे तर OH, OH2. OH2 काय झालं तर रिमूव्ह. OH2 रिमूव्ह झालं तर इथं काय येणार आहे CH3 CH2C CH3, डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड काय तर OH. सो याचं नाव काय येणार आहे इथाइल मिथाइल कीटोक्साइन. इथाइल मिथाइल काय असणार आहे कीटोऑक्साइन. इथाइल मिथाइल काय असणार आहे कीटोऑक्साइन. लक्षात येते का? येस ऑर नो? पुढचे पण दोन दाखवते मग एकत्र असल्या सगळे काय, कारण दोनच राहिलेत. हा 5वा 6वा 7वा दोनच राहिलेत. मग नेक्स्ट आपण कानिझारू स्टार्ट करूया. नेक्स्ट बघा हायड्रोक्सिलामाइन नंतर ना बाय युजिंग सेमी कार्ब ऍझाइड. हा खूपदा विचारलाय सेमी कार्बाझाइड. सेमी कार्बाझाइडचं रिएक्शन्स. सेमी कार्बाझाइड कसा असतो H2N, सिंगल बॉन्ड NH2 असतं ना, त्या NH2 चा हायड्रोजन ऍटम रिप्लेस करतो आणि तिथे लावतो काय C डबल बॉन्ड O NH2. सेमी कार्बाझाइड कसा असतो बघा NH2 NH, C डबल बॉन्ड O काय असतं तर NH2. ह्याला आपण सेमी कार्बाझाइड म्हणतो. मग आपण एखादा अल्डिहाइड घेतला RCH, डबल बॉन्ड काय तर O, प्लस इथं काय येणार आहे H2N, सिंगल बॉन्ड NH, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर NH2. हा इथला ऑक्सिजन हा इथला हायड्रोजन काय होणार आहे तर रिमूव्ह होणार. काय होणार रिमूव्ह. आणि आपल्याला रिएक्शन बेसिक ऍसिडिक किंवा वीकली ऍसिडिक किंवा वीकली बेसिक. सो इथं येणार आहे RCH, डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड NH, C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर NH2. सो ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? अल्डिहाइड सेमी कार्ब. काय कार्ब ऍझोन. अल्डिहाइड सेमी कार्ब ऍझोन. अल्डिहाइड सेमी कार्ब ऍझाइडच्या इथं काय लिहिणार आहे तर कार्ब ऍझोन. कार्ब ऍझाइडच्या इथं काय लिहिणार आहे तर कार्ब ऍझाइडच्या इथं काय लिहिणार आहे तर कार्ब ऍझोन. हा नेक्स्ट कीटोन घेतला RCR, डबल बॉन्ड O, प्लस H2N, सिंगल बॉन्ड NH, C डबल बॉन्ड O, परत इथं काय आहे तर NH2. वेगळं काय होतंय का नील? नाही. काय रिमूव्ह होतंय नील? वॉटर मॉलिक्यूल. मग वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर इथं काय येणार आहे तर RCR, डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड NH, C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर NH2, प्लस इथं काय येणार आहे तर H2O.
सो ह्याचं नाव काय असणार आहे तर कीटोन सेमी कार्ब काय असणार आहे तर ॲझो. जसं अल्डिहाइड सेमी कार्ब ॲझो नसतंय तसंच काय असते तर कीटोन सेमी काय असते तर कार्ब काय असते तर ॲझो. नेक्स्ट एक्झाम्पल्स तुम्ही लिहायचे त्याचे दोन्ही. नेक्स्ट काय लिहायचं बाय युझिंग 2,4 डॅश डायनायट्रो फिनिल हायड्रोजाइन. इथं बघा हा NH2 सिंगल बॉन्ड NH C6H3 सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला काय तर NO2. सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला काय तर NO2. स्ट्रक्चर समजतोय? इथं तिकडे पटकन उठ पटकन पुढे ये पटकन. बॅग नंतर न घे, तू येऊन बस पहिला. आता आपण अल्डिहाइड घेतला. अल्डिहाइड कसा आहे RCH डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH C6H3 NO2 आणि इथं पण काय तर NO2. होणार काय आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन स्वराज्य रिमूव्ह होणार आहे. प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड NH पुढे काय असणार आहे C6H4 सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला काय येणार आहे तर NO2. म्हणजे याचं नाव काय असणार आहे अल्डिहाइड 2,4 डॅश डायनायट्रोफिनिल हायड्राझोन. हायड्रोजाइनचं फक्त काय होणार आहे हायड्रोजन. सगळं सेम नाव व्यू सगळं सेम फक्त N आणि OH आणि H2 आणि ON रिमूव्ह झाला ना. हायड्रोजाइनचं काय होणार आहे तर हायड्राझोन. परत कीटोन घेतला RCR डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH C6H3 सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला NO2. इथं काय होणार आहे परत O आणि काय रिमूव्ह होणार आहे तर H2. O आणि काय रिमूव्ह होणार आहे H2. मग इथं काय येणार आहे RC स्वराज्य मूव बंद करा. डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड इथं काय येणार आहे NH C6H3 इथं काय येणार आहे सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला NO2. सो याचं नाव काय असणार आहे तर कीटोन 2,4 डॅश डायनायट्रोफिनिल हायड्रोजाइनचं काय येणार आहे हायड्रोजन. आणि दोन्ही केस मध्ये काय रिमूव्ह होणार आहे वॉटर मॉलिक्यूल. दोन्ही केस मध्ये काय रिमूव्ह होणार आहे वॉटर मॉलिक्यूल. मी पहिल्याचे तर ह्याचे एक्झाम्पल दिलेत तुम्हाला. ह्याचे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही लिहायचे. कोणते पण साधेतले घ्या पण लिहायचे. आणि ह्याचे पण लिहायला स्टार्ट करा. पटकन आवरायचं. मी PDF पाठवते. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण डिटेक्ट करणार आहे हॅलोफॉर्म टेस्ट. इथं बघा रे ही हॅलोफॉर्म टेस्ट जी आहे ही कोणाबरोबर पॉझिटिव्हिटी दाखवते तर फक्त ऍसिटाल्डिहाइड
किंवा असे कीटोन्स ज्याला मिथाइल ग्रुप आहे, ज्याला काय ग्रुप आहे, कसला ग्रुप आहे, पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. कोण दाखवतो पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट? एक तर ऍसिड अल्डिहाइड किंवा मिथाइल कीटोन्स किंवा असा कोणताही सेकंडरी अल्कोहोल ज्याचा सेकंडरी अल्कोहोल ज्याचा स्ट्रक्चर असा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH OH. पुढे किती मोठा स्ट्रक्चर असू दे, म्हणजे काय असा सेकंडरी अल्कोहोल ज्याच्या सेकंड कार्बनला काय आहे तर OH. कोण कोण पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात? इधान उठ तिकडून, पटकन उठ. निमिषर का तू खुळा वेळ झालायस का? पटकन येतं असं खुळ्यासारखं काहीतरी विचित्र वागणं. मम्मीला म्हटलं झोपतोय म्हणून मजा करत बसलायस की तू आज? बघ, ऍसिड अल्डिहाइड, मिथाइल कीटोन, आता झोपू नकोस, किंवा अल्कोहोल ज्याच्या सेकंड पोझिशनला काय आहे तर OH, ज्याच्या सेकंड पोझिशनला काय आहे तर OH. हॅलोफॉर्म टेस्टला आपण सोडियम हायड्रॉक्साइड प्लस I2 ला रिॲक्ट करतो सो दॅट आपल्याला सोडियम आयोडाइड मिळतं. मग हा NaOH किती टाइम्स आहे तर 2 टाइम्स. हा 2 टाइम्स NaOI आणि बाहेर काय पडणार आहे तर H2 इन द गॅशियस स्टेट. हा सोडियम आयोडाइड कसा असतो? अनस्टेबल. हा सोडियम आयोडाइड कसा असतो? अनस्टेबल. अनस्टेबल आहे म्हणून आपण त्याला इन सितू बनवला. कोणापासून इन सितू बनवला? सोडियम हायड्रॉक्साइड प्लस I2. सोडियम हायड्रॉक्साइड प्लस I2. सी पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट कोण देतं? पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट इज गिवन only by aldehydes, acid aldehyde, not all aldehydes. Acid aldehydes, मिथाइल कीटोन्स आणि सेकंडरी काय देणार आहे तर अल्कोहोल. कसले अल्कोहोल देणार आहे? सेकंडरी अल्कोहोल. आता इथं होतंय काय बघा, जर मी अल्डिहाइड घेतला HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3, ह्याला आपण 3 टाइम्स NaOI बरोबर काय करणार आहे तर ट्रीट. आता NaOI जो मिळाला तो कशापासून मिळाला तर NaOH प्लस I2. इथला CH3 ग्रुप इम्पॉर्टंट आहे. हा CH3 ग्रुप रिमूव्ह होतो आणि इथले 3 आयोडीन रिमूव्ह होतात आणि आपल्याला मिळते CHI3. काय मिळते? ह्याला आयडोफॉर्म म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो? आयडोफॉर्म. आणि हा कसला प्रेसिपिटेट फॉर्म करतो? येलो प्रेसिपिटेट. हा जो प्रेसिपिटेट आहे कसला प्रेसिपिटेट आहे? येलो प्रेसिपिटेट. परत अजून काय तर हा HC डबल बॉन्ड O आहे, हा NaO 3 NaO मधला एक NaO यूज करतो. म्हणजे इथं काय होणार आहे? HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONa. हा सोडियम फॉर्मेट आहे. काय आहे? सोडियम काय आहे तर फॉर्मेट आहे. काय आहे? सोडियम फॉर्मेट. प्लस मला सांगा 3 NaO मधले एक NaO वापरला, राहिली किती NaO? 2. आणि CH3 मधला CH वापरला गेला, राहिले किती हायड्रोजन? 2. मग 2 NaO आणि 2 H म्हणजे काय मिळणार आहे? 2 NaOH. जर तुम्हाला येलो प्रेसिपिटेट मिळाला, सोडियम आयोडाइडला एखाद्या अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर रिॲक्ट केल्यावरती येलो प्रेसिपिटेट मिळाला तर इट शोज पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. इट शोज what? It shows positive haloform test. परत CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव काय आहे? इथिल मिथिल कीटोन.
ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं? सोडियम आयोडाइड NaOI आणि NaOH प्लस I2 घेतलं आणि त्याला काय केलं? हिट. NaOH प्लस I2 घेतलं आणि त्याला काय केलं? हिट. सो इथं काय येणार आहे? CH3 जो ग्रुप आहे, हा जो CH3 ग्रुप आहे, तो CH3 ग्रुप तुमचा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर CHI3 मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? CHI3 प्लस इथं काय येणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na परत एक NaO वापरला, राहिले किती NaO? 2 आणि हायड्रोजन किती राहिले? 2 म्हणजे काय येणार आहे? तर 2 Na काय येणार आहे? तर OH. कोण होता हा? मिथाइल इथाइल मिथाइल कीटोन म्हणजे त्यामध्ये मिथाइल ग्रुप असायलाच पाहिजे. असा कीटोन ज्यामध्ये कसला ग्रुप असायला पाहिजे? मिथाइल. म्हणजे इथं बघा स्टँडर्ड रिएक्शन जर घेतली CH3C डबल बॉन्ड OR प्लस 3 टाइम्स काय येणार आहे? तर NaOI इथं NaOH प्लस काय येणार आहे? तर I2 आणि त्याला काय करणार आहे? तर हीट. मग हा जो मिथाइल ग्रुप आहे हा हायड्रो फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार CHI3. राहिलेला ग्रुप जो आहे तो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार. कशामध्ये कन्वर्ट होणार? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि बाहेर काय पडणार आहे? 2 टाइम्स NaOH. हा कसला प्रेसिपिटेट आहे? येल्लो. हा कसला प्रेसिपिटेट आहे? समजतंय? तुम्ही म्हणता ठीक आहे हे सगळं मान्य आहे, पण सेकंडरी अल्कोहोल ज्याच्या सेकंड कार्बनला OH आहे तो कसा काय पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट देऊ शकतो? जर तुम्ही कोणताही सेकंडरी अल्कोहोल घेतला ज्याच्या सेकंडरी कार्बनला काय आहे? तर OH आहे, ह्याचं जर ऑक्सिडेशन झालं तर तुम्हाला CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय मिळणार आहे? CH3 मिळणार की नाही मिळणार? ऑक्सिडेशन म्हणजे काय असते? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग इथं मी कॉपर कॅटलिस्ट वापरते 573 केल्विनला. सो तुमच्या सेकंडरी अल्कोहोल पासून तुम्हाला काय मिळते? कीटोन. पण ह्या कीटोन सेकंड कार्बनला जर डबल बॉन्ड आला तर इथं कसला ग्रुप आला? मिथाइल ग्रुप. मिथाइल ग्रुप आला तर कसली पॉझिटिव्ह टेस्ट असणार आहे? हॅलोफॉर्मची टेस्ट काय असणार आहे? पॉझिटिव्ह. कसली टेस्ट पॉझिटिव्ह असणार आहे? कसली टेस्ट पॉझिटिव्ह असणार आहे? समझ में आ रहा है? यस और नो? ह्या रिएक्शनला जागा सोडा. एक पेज. ह्या रिएक्शनला जागा सोडा. ही रिएक्शन लिहून घ्या हॅलोफॉर्म टेस्टची. हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह कोणाबरोबर असते? पॉझिटिव्ह विथ ऍसिड अल्डिहाइड. द ओनली अल्डिहाइड ज्याबरोबर पॉझिटिव्ह टेस्ट देते ऍसिड अल्डिहाइड. मग मिथाइल कीटोन्स. कसले कीटोन्स? मिथाइल कीटोन्स.